हे बघा, तुरीच्या पेंड्या आता उभारण्याचं काम सुरू आहे. सुरुवातीला या प्रकारे या तुरीच्या पेंड्या अशा म्हणजे दोरी बांधून याला स्ट्रेट करून घ्यायचं आणि याच्या अवतीभोवती या प्रकारे हे बघा, हे आता पेंड्या लावणं सुरू आहे. या प्रकारे लावा त्याला. हे बघा, हे आता आधाराने राहते. आणि याचा फायदा काय होते माहिती आहे का, जर खूप जास्त पाणी जरी आलं तर खाली जे आहे ना, खाली सडत नाही तुरी. बरेच लोक कसे आडवे टाकून देते झाकाला सोपं पडते म्हणून, पण हे टाकण्याचं तेच एक कारण आहे का पाणी जर अतिरिक्त खालून वाहाला, जास्त पाणी आला अवकाळी, तर त्याच्यापासून पण त्याला नुकसान होत नाही. आणि बघा, हे या प्रकारे बस झालं. याला लावून लावून असं फैलवायचं आणि नंतर मग याच्यावर तुम्ही पाहिजे तेवढ्या गंजा तुम्ही टाकू शकता. मग तात्पुरत्या लावून द्या ना, नंतर मग पाहता येईल. बुडा तुटलेले सारखे नाही त्याच्यामुळे. हे बघा, ही ज्या पेंड्याची वाहतूक आहे ती या बैलाच्या मार्फत करण्याचं कारण म्हणजे काम उरकते. एक एक पेंडी आपण जर डोक्यावर आणतो म्हटलं तर ते थोडं कठीण जाते. या प्रकारे डायरेक्ट खासरात भरून एका तासाची हे बघा, आता माझं इतकं मोठं लंबन आहे, जवळपास 300 फूट 400 फुटाचं जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आहे लंबन. तर त्याच्यामुळे हे सोयीचं पडते. आणायला पण सोपी, वाहतूक करायला पण सोपी आहे. फक्त काहीच नाही, तुम्हाला तुरीच्या तासातूनच बैलगाडी टाकली का होऊन जाते आणि लवकर काम होते, इफेक्टिव्ह चालते ह्या गोष्टी. सातत्यानं आभाळ असल्यामुळे आम्ही ही कसं या प्रकारे याचं मॅनेजमेंट करणार आहे. कारण की जर आता हे पाणी याचे चान्सेस खूप जास्त आहे. कंटिन्यू बघा, हे कंटिन्यू आभाळ आहे. तर आम्हाला हे काहीतरी थोडं दुसऱ्या पद्धतीने विचार करून असा त्याचा वापर करायला लागणार आहे.